वाह, क्या बात है, ये ब्रेकफास्ट में जान है। कोण है यार, ब्रेकफास्ट तरी सुखाने करून द्या ना प्लीज। दातार काका, आता यांना का बोलायचंय माझ्याशी? नको रे देवा, देवा प्लीज प्लीज नको ना रे प्लीज। हाँ काका बोला, किटी बोलते। हॅलो, किटी बोलतीये, किटी। हॅलो, ऐकायला येत नाहीये का तुम्हाला? हॅलो हॅलो हॅलो, येतंय का ऐकायला? हॅलो, हाँ येतंय का? हाँ बोला। मी ना घरात आहे, ब्रेकफास्ट करतीये, ब्रेकफास्ट। कॉर्नफ्लेक्स, कॉर्नफ्लेक्स खातीये, कॉर्नफ्लेक्स। आलंय का ऐकायला? हाँ बोला। आशू, आशू ना, आशू आहे ना, घरातच आहे। का हो काका, काही काम होतं का? बरी आहे ती, का हो? नाही, आता नाही देऊ शकत काका फोन, ती दवाखान्यात गेली आहे जरा। अहो नाही काका, बरी आहे ती, बरी आहे, दवाखान्यात गेली आहे, ब्लड चेकिंगसाठी गेली। ब्लड, अहो ब्लड चेकिंग म्हणजे काका, आजारी होती ना ती, मीच तिला सांगितलं एकदा ब्लड चेक करून घे, बरं असतं जरा, फॉर सेफर साईड। काय निरोप द्यायचा आहे का तुम्हाला? मी सांगते, बर सांगते, आल्यावर तिला फोन करायला सांगते। ठेवू का फोन? ठेवू का फोन? हाँ देवा, पलाश, पेरेंट्स मीटिंगला कोणी जायचं हे ठरवायला हवंय रे। काहीतरी एक सोल्युशन काढ ना, परमनंट। बघ मीरा, आता मला इडली खाण्याकडे दुसरं काही सुचत नाही। इडल्या मस्त झाल्या का? थँक्यू। हा बोल किटी। हॅलो पलाश, किटीशी नंतर बोल, आधी इडली खा। हाँ तू बोल, एनिथिंग इंटरेस्टिंग? येस, तुला सिल्क अँड शाईनची ऍड मिळाली। काय सांगतेस काय? रिअली? येस, माय नेम इज किटी, आय नेवर एवर लाइड। ग्रेट न्यूज यार, मान गए तुम्हें। बस इतना ही? नाही नाही नाही, तुला काय हवंय ते सांग। पार्टी, ट्रीट, डिनर, एनिथिंग, व्हॉटएव्हर। ऑफ कोर्स वी विल सेलिब्रेट, पण ही तर फक्त सुरुवात आहे पलाश, लक्षात ठेव। ओके, सी यू ऑन द सेट, बाय बाय। राईट, बाय। ए मीरा, मला सिल्क शाईनची ऍड मिळाली। किती फास्ट आहे यार, रिझल्ट अगदी परफेक्ट। अगं तिच्यामुळे मला ही प्रेस्टिजियस ऍड मिळाली आहे। एक मिनिट, ती असेल एफिशियंट, पण तू सिलेक्ट झालास ना, तो तुझ्या टॅलेंटमुळे। हाँ कम ऑन यार, मग इतके दिवस का नाही सिलेक्ट झालो? गिव्ह द डेव्हिल इट्स ड्यू। यू आर कॉलिंग अ डेव्हिल अ डेव्हिल, राईट? नॉट बॅड। सो पिट्टमपट नाही म्हणजे? अरे, तिला तू ट्रीट, लंच, डिनर काय काय प्रॉमिस केलंस? ओके ओके, तू जेव्हा म्हणशील, जिकडे म्हणशील तिकडे घेऊन जाईल। ओके, पण प्रोव्हाइडेड तुला प्रधानांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यातून वेळ काढता आला तर। ओके। ए या, नमिताचा फोन, लंच कॅन्सल। बोल नमिता। मीरा, मी आशूची चोरोटी भरायचं ठरवलं। चोरोटी? हो, किती छान वाटेल ना। हे बघ, जेव्हापासून ही गुड न्यूज मिळाली, आपल्या घरात हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, वादविवाद ह्या पलीकडे काहीही झालेलं नाहीये। आपण ही गोष्ट एन्जॉयही केलेली नाहीये। घरात मंगल, पवित्र असं काही घडलेलं नाहीये। ह्या निमित्ताने काहीतरी चांगलंही घडेल ना, म्हणून मला भरायची चोरोटी, प्लीज। अगं पण इतक्या लवकर? बरं ठीक आहे,
तू कळव मला, मी येईन. हो, मी मानशी बोलून घेते. आणि तसंही ती फक्त घरातल्या बायकांनी आणि देवासमोरच भरायची असते. या 1-2 दिवसात चांगला दिवस बघू आणि करू. मी मानशी ठरवते आणि लगेच तुला कळवते. चालेल? अगं ए माझे आई, आधी आत्याशी पण बोलून घे, नाहीतर नंतर तिचा बॉम्ब फुटायचा आणि भलतंच काहीतरी व्हायचं. हां, हो, ओके, ठेवते. बाय. ठीक आहे. अगं पण म्हणून काय त्यांनी एवढं बोलायचं होय? काय नुसती नंदीबाईला म्हणे काय मान आली होती ग तू? कोणी बी काही पण बोललं की असं नसतं शोभा. हे बघ, आपल्याला जे काही वाटलं ना ते बोलून सगळं सरळ मोकळं व्हायचं. हो. काय त्या आत्याबाई बघ कशा खामक्या आहेत. काल काका एवढं बोलत होते पण आत्याबाई एक शब्द खाली पडू देत नव्हती बाई. तोडीच तोड बोलत होती. काय चाललंय तारा? सुरू झाला तुझा चाहटळपणा? हा, आणि काकांबद्दल काय बोलत होतीस ग? काय नाही काकांबद्दल, ते आपलं कालचं हो. तुमची काही चूक नव्हती तरी तुम्हाला उगाच बोलले ना काका त्या आशुबाई. तू चोरून ऐकत होतीस वाटतं. नाही, चोरून कशा पायी ऐकल? अहो काकाच एवढं मोठ्याने बोलत होते की आपसुक माझ्या कानावर सगळं येत होतं. तर मला सांगा आत्या, अहो दुसऱ्याच पोर पोटात वाढवणाऱ्या त्या बाईचं एवढं उदो कशा पायी? अहो त्या भाड्याने रडणाऱ्या बाया असतात ना, तशा या भाड्याने पोरं वाढवणाऱ्या बाया. अहो यांचं इतकं कशा पायी करायचं? कशाला एवढं डोक्याला बसवतं सांगा बरं? सांगा, तुम्हाला पटतं? सांगा ना आत्याबाई, तुम्हाला पटतं का हे? तू यात पडू नकोस म्हणून सांगितलं ना तुला एकदा. हा, मला काय पटतं काय पटत नाही ते माझं मी बघून घेईन, समजलं? तू फक्त तुझ्या कामाशी काम ठेव. वय आत्याबाई, अहो पण तुम्ही आपल्या जवळच्या म्हणून मी तुमच्याशी बोलले, नाही तर मी बापडी कोणाशी बोलणार बरं? ठीक आहे, हा विषय इथे संपला, समजलं? तुझं काम आटपलं ना की या पिशवी जरा गरम पाणी आणून दे मला. वय देते. कशाला बोलीस? मा ओरडल्या होत्या ना? वरड दे मा वरडल्या तर, पण आता नाही वरडणार. मी त्यांच्याच मनातलं बोलले, फक्त माझ्या तोंडाला. नमिता, काय झालं बाळा? आशू आणि शुभंकर पोलीस स्टेशनला गेलेत, त्याचा विचार करतेस? नाही. मग मा, मला अश्विनीची चोरोटी भरायची.
अश्विनी, बस बस ना. काय झालं पोलीस स्टेशनचं काम? तुझी तब्येत कशी आहे आता? बरी आहे ना? हो बरी. अश्विनी, काल जो काही प्रकार झाला त्या प्रकाराबद्दल मला तुला सॉरी म्हणायचं आहे. काका, हे बघ, काल रमा तुला खूप वाईट बोलली. नाही, तिचं वागणं बरोबर नव्हतंच आणि तू एकही शब्द बोलली नाहीस. गप्पपणे सगळं ऐकून घेतलंस. बाळा, इरा, अगं काहीतरी सांगणार होतीस ना मला तू? हो सांगायचं तर म्हणूनच आले होते, पण तुम्ही जप करत होतात म्हणून. काय बाई, आणखी कसला धक्का देणार आहेस? नाही, धक्का नाही, एक चांगलीच कल्पना मांडायची होती तुमच्या समोर. नमिताची खूप इच्छा होती की आपण चोरोटी भरूयात म्हणून. हा, तुम्ही मंगल काकींशी बोलत होतात ना, आणि मग तुम्ही मला सगळ्यात चोरोटीचा अर्थ समजावून सांगितला. तेव्हापासून सारखं माझ्या मनात आहे की चोरोटीचा कार्यक्रम करायचा. कुणाची ओटी भरायची पण? अश्विनीची? हो, कारण बाळाच्या चांगल्यासाठीच करायचंय ना हे सगळं. तेच तर म्हणते मी, काय की चोरोटी भरतात कुणाची? गर्भवतीची. अगं इथं जी गर्भवती आहे ती सवाष्ण कुठे आहे? जी सवाष्ण नाही तरीही गर्भवती आहे, अशा मुलीची ओटी भरायला सांगता तुम्ही मला? म्हणजे मी काही चुकीचं बोलते का? जी सवाष्ण नाहीये पण गर्भवती आहे अशा मुलीची चोरोटी मी कधीही भरणार नाही. हो, पण बाळ तर आशूच्या पोटात आहे ना. म्हणजे नमिता, बाळ तुझं नाहीये हे तर तुला मान्य आहे ना? आई म्हणून सगळे हक्क, सगळा मान आज नाही तर कायमचाच अश्विनीला मिळणार आहे. हे सुद्धा तुला कबूल आहे ना? आज मी जी बोलते ना तिच्यावर मी लागते. मी आज बोलते पण उद्या सगळं जग बोलणार आहे. नमिताच्या मांडीवर जरी बाळ असलं ना तरी त्याची खरी आई अश्विनी देवधर आहे.
तुम्ही आत्यांचं बोलणं एवढं मनाला लावून घेऊ नका. कसं नको घेऊ? वेळ पडतो ग हे सगळं असं ऐकलं की. गेली 10 वर्ष मी या क्षणाची वाट पाहिली माझ्या आयुष्यात. सरोगसी सारखी गोष्ट सुद्धा असं तसंच ऍक्सेप्ट केली ना. पण मला जर कुणी या बाळाची आई म्हणून ओळखणारच नसेल तर हे सगळं करणं व्यर्थ आहे. आणि मला जर या बाळाची आई म्हणून ओळखणार असतील तर माझ्यासाठी हे सगळं व्यर्थ आहे. आत्यांचा एक मुद्दा बरोबर होता. आता लोक प्रश्न विचारायला लागतील. मी या बाळाची आई आहे हे कळण्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे. समीरशी खोटं बोललं पाहिजे आणि दादा वहिनींची. कामासाठी मी काही महिने बाहेर जाते असं सांगेन त्यांना. पण समीरला हे मान्य होईल? प्रयत्न करण्यापलीकडे आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. मी समजावेन त्याला. पण काय? एक सांगू? तुमच्याकडून पण ही गोष्ट कुणाला कळली नाही तरच उपयोग आहे ना. म्हणजे वर्षाताई वगैरे. नाही नाही त्याची नको काळजी करूस. मी आधी शुभूशी बोलते मग बाकी सगळ्यांशी स्पष्टपणे काय ते बोलून घे. शुभ, तू आई झाली नाहीस तरच मी आई होणार आहे ना.